रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। कृष्ण हरे रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजने, सुख झाले वो साजने साजने साजने, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले वो साजने, सुख झाले विठ्ठल बरवा बरवा, विठ्ठल बरवा, तो हा बरवा
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तू हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय रोनी आधी राहिलो मरुना मर नाही आधी राहिलो मरोने नाही आधी राहिलो मरुनो केले मने होते तैसे केले मनी होते तैसे केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमुचे नवल आता तुम्ही पहा मुचे नवल आता तुम्ही पहा आमुचे नवल आता तुम्ही पहा मुचे नवल नका वेचू बोलवाया विन नका वेचू बोलवाया विन नका वेचू बोलवाया विन तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी म्हणे तुम्ही भयभीत नारी कैसे संग सरी तुम्हा कैसे संग तरी तुम्हा कैसे संग मरी तुम्हा आता तुम्ही पहा
मुचे नवल आता तुम्ही पहा मुचे नवल आता तुम्ही पहा मुचे नवल आता तुम्ही पहा मुचे नवल नकावे चु बोलवाया वेना नकावे चु बोलवाया बोलवाया वीणा विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये जय 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 विठोबार खुमाये विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये हरिभक्त परायण संगीत विशारद गान सम्राट योगेश महाराज यांना साथ करतील हरिभक्त परायण संगीत विशारद भागवत महाराज सोळंके. राहिलो मरोने मरणाही आधी 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 राहिलो मनोने मरणाही आधी राहिलो मरोने मरणाही आधी राहिलो मरोने मग केले मनी होते तैसे मग केले मनी होते तैसे मग केले मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमुचे नवल आता तुम्ही पहा आमुचे नवल मग केले मनी होते तैसे मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमुचे नवल आता तुम्ही पहा आमुचे नवल नकावे सो बोल वायावेन नकावे सो बोल नकावे सो बोल वायावेन क्या बात है? नकावे सो बोल वायावेन नकावे तू बोलवायावे नकावे
सरे गरे गम गम पम पद पद नि नि द पद नि सा नि द नि सा नि द पद सा नि द द पद सा नि द द पद सा नि द द कवेलु बोलवाया वाह गरे द गरे रे द मम द नि द द मम द नि द द मम द नि द द ग बोल गरे 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 गम गम मम गम बम 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 म पद पद द पद नि 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 द नि द द द द द द नि 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 द द द द द द द नि नि द द ब ब म म ग रे रे द द नि नि द द ब ब म म ग रे रे द द नि नि द द ब ब म म ग रे रे द म ब द नि 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 द वाह नकावो नकावे चुबोल वायवीण नकावे चुबोल वायवीण नकवेचो बोलवायाविन नकवेचो बोलवाया नकवेचो बोलवायाविन हा 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 नका नकावेचो बोल वायाविन नकावेचो बोल वाया नकावेचो बोल वायाविन वाह पानी ध प म ग रे जा सा नि नि ध ध प प म म ग ग रे जा ग म ध नि सा 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 नकवेचो बोल वायाविन नकवेचो बोल वायाविन नकावेचो बोलवायाविन नकावेचो बोलवायाविन आता तुम्ही पहा आमुचे नवल आता तुम्ही पहा आमुचे नवल आमुचे नवल हां दशक्रियेचे कीर्तन असतात म्हणजे कीर्तन नसतात प्रवचन असतात. मी सगळे भेटायला गेलो महाराजांचं प्रवचन होतं. आता प्रवचन म्हणजे किती तासाचा असतो ते सगळ्याला माहित आहे. प्रवचन म्हणजे 1 तास, कीर्तन म्हणजे 2 तास, भागवत म्हणजे 3 तास, माळेगावचा तमाशा म्हणजे सगळ्याला माहित आहे. वाईटाला वेळ नसते, काळ नसते महाराज, चांगल्याला काळ असतो महाराज. चला जाऊ द्या. गेलो महाराज, प्रवचन सुरू झालं. सकाळी 8 ते 9चं प्रवचन सुरुवात झालं. 9 वाजले दादा. आणि तिकडे एक अशी दशक्रियेची विधी असते, कावळा शिवल्याशिवाय उठायचं नाही. 9:15 वाजले मदन महाराज, 9:30 वाजले. आता महाराजांना प्रवचन केलं होतं 8ला सुरू, 9:30 वाजले. महाराजांना संयोजकाकडे बघितलं. संयोजक म्हणला आणखी अर्धा तास वाढवा. आता 8चं प्रवचन 9:30ला गेलं, पुन्हा 10ला गेलं. पुन्हा त्याने असं बघितलं तरी कावळा आला नाही. पुन्हा त्याने म्हणले आणखी वाढवा. 10:30
पुन्हा आणखी बघितलं म्हणे कावळा आला नाही, आणखी अर्धा तास वाढवा. 8चं प्रवचन 9चं प्रवचन 11ला गेलं, 3 तास प्रवचन केलं. आता किती वाढील हो महाराज? फुटबॉल उघडा पडला, आता किती ओढेल हो, आहे का नाही महाराज? तुम्ही जर मला किती कीर्तन वाढवा म्हणलं तर कसं वाढवायचं मला, आहे का नाही? मला माहिती आहे तुम्ही वाढवा म्हणणार नाहीत, पण माहिती आहे मला. पण महाराज बरोबर ना, किती वाढवायचं हो? 11 वाजले तरी कावळा शिवायला येत नाही. मग शेवटी मात्र महाराज पर्याय काढला. एक जण माणूस उठला, म्हणला तिथे साखर कारखान्याचे चेअरमन येऊन बसले होते. त्या चेअरमनला उठलं, उठा. चेअरमन साहेब म्हणले माझं काही देणं घेणं नाही, माझा काय पाहुणा नाही, मी कशाला उठू? ते म्हणले महाराज आमचं ऐका ना, एकदा उठा. आणि कधी कधी शब्दात कसं असतं, साहेबाच्या जरी मनात नसलं तरी कार्यकर्ते एकदा करा म्हणलं की करावं लागते काय काय कामं. आणि साहेबाच्या मनात जरी असून कार्यकर्ते जर नको म्हणले तर करता येत नाही. कार्यकर्त्याच्या विरोधात जर केलं तर कार्यकर्ते साहेबाला उचलून, कळालं तुम्हाला, आहे का नाही महाराज? मग हे साहेब उठले, महाराज काहीच नाही म्हणे, जवळ या आणि आम्ही बोलतो तसं म्हणा. ते साहेब आले, साहेबांना ते दूधही वाहिलं, हळद कुंकू वाहिलं, ते सगळं झालं. आणि पाठीमागं सरकत असताना साहेबांना दोन्ही हात जोडून साहेब म्हणले, बाबा तुम्ही गेलात, तुम्ही पाठीमागच्या पोराची शेताची कसलीच काळजी करू नका. तुमचा जेवढा काही ऊस आहे तेवढा तुरा निघण्याच्या अगोदर कारखान्यात घेऊन जायचं वचन मी तुम्हाला देतो. साहेब बाजूला सरकारला कावडे यायला. कशामुळे झालं? कशामुळं? देह सोडला पण देहाचा संबंध नाही सोडला. आणि प्रत्येक वस्तू अशीच आहे महाराज, देह सोडतात पण देहाचा संबंध सोडत नाहीत. ज्यांनी देह सोडला आणि ज्यांनी या देहाचा संबंध सोडला त्यांचं आज मंदिर झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि 4था वर्ग असा आहे, देह सोडण्याच्या अगोदर देहाचा संबंध सोडतो, तो म्हणजे संतांचा वर्ग आहे. बघा तुम्ही संत महात्म्याचे प्रमाण आहेत. मरण्याच्या अगोदर, देह सोडण्याच्या अगोदर या देहाबद्दल कसलीच आसक्ती धरत नाहीत. तुकोबाराच्या स्वतः शब्द आहेत, देह जावो, देह जाओ अतिवाला हो, देह जाओ अतिवाला हो, देह जाओ अतिवाला हो, देह जाओ अतिवाला हो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. चरणन सोडी सर्वथा, शरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, शरणन सोडी सर्वथा. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, शरणन सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. देह जाओ अतिवाला हो, पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यासाठी वाजवा. हा बेस कमी करून घेऊन द्या, बेस कमी करा ना. जाऊ द्या, लाईट जाऊ आतवा राहू, आहे का नाही महाराज? जसं असेल तसं, आहे का नाही महाराज? थोडा हॉलमध्ये असल्यामुळे आवाज सुटत नाही, त्याला काय आता लई अवघड झालं. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला विठाला
शरीर आमचा आत्मा याचं काही देणं घेणं नाही. जो आमचा आत्मा आहे ना तो नैनम छदंती शस्त्राने नैनम दहती पावकः, आमचा आत्मा मरत नाही. हे शरीर आहे, शरीराचं काय देणं घेणं आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे, जसं जुनं वस्त्र टाकून देतो नवीन परिधान करतो तसं आम्ही देह हे सोडतो. दुसरा शरीर जाया ते ठेवणे, शरीर जाया ते ठेवणे, शरीर जाया शरीर शरीर जायाचे ठेवणे, धरीची अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, धरीची अभिलाष जने, धरीची अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरीची अभिलाष जने, हो शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरीची अभिलाष जने, धरीची अभिलाष जने, धरीची अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, धरीची अभिलाष जने, धरीची अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झने. हे शरीर एक दिवस जाणार आहे. का? शरीराचा ना आपला काही संबंध ठेवायचा नाही. देह तो अनिला पाचाचा उसना सेकी ज्याचे त्याला देणे लागे. एखादी वस्तू जर उष्णी आणली तर त्याला परत करावी लागते, हे सगळ्याला माहिती आहे. एखाद्या वेळेस आपण गंगाखेडला म्हणा, परभणीला म्हणा, जर आपण भाड्याने जर रूम करून जर राहिलो, ऐका बरं, भाड्याने जर रूम करून जर राहिलो, 2 वर्षाचा करार केलाय, डिपॉझिट दिले त्याला, पण तो जर म्हटला आता आम्हाला घरामध्ये भाडे करू ठेवायचे नाहीत, तर शिवराज दादा 2 वर्षाचा करार केलाय म्हणून दुकान 2 वर्ष ठेवता येते का? हा, त्यानं काढून घ्या म्हणलं की दुकान मोकळं करावं लागतंय. तसं शरीर सुद्धा एक जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा, एक ना एक दिल बदलना पड़ेगा, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा, एक ना एक दिल बदलना पड़ेगा, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको मौत देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है गर्दिन सुनहरा,
पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। बुरा देखन में गयो, बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई। जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई। लोग कांटों से बचकर चलते हैं, हमने सो फूलों से जख्म खाए हैं। जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा। प्रत्येकाला एक दिवस सोडून जायचंय। मी तर म्हणता येत नाही महाराज, हे बायको माझी आहे, घर माझं आहे, अजिबात अजिबात काही म्हणता येत नाही। जब आएगा बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। जब आएगा बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। अजिबात नाही तर राहता येत नाही। बर खरं सांगा बरं, हे संसार आपला आहे का? शरीर आपलं आहे का? बायको पोरं आपले आहेत का? हे सगळ्या प्रमाणपाठ आहेत। नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी। आणि आपले जर परिवार आपला असता तर यांनी कोरोनामध्ये आपल्याला कुत्र्यासारख्या भाकरी टाकल्या नसता। घासातला घास खाणारी बायको सुद्धा म्हणली, मालक पॉझिटिव्ह आला वा कड्यावर एकाने महाराज कशाचे घेऊन बसले महाराज। हो सगळे संत महात्मे सांगतात आपलं कोणी नाही महाराज। कबीरदास महाराज एका दोहामध्ये सुंदर सांगतात बघा, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है। तू काया नगर का सौदागर। आता ऐका बरं कोण कोणाचं आहे। बाप कहे बेटा मेरा है, बेटा कहे बाप मेरा है। ना बेटा बाप का ना बाप बेटे का, ये तो जन्म देने का नाता है। बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है। ना भाई बहन का ना बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है। सास कहे जवाई मेरा है, जवाई कहे सास मेरी है। ना जवाई सास का ना सास जवाई की, ये तो बेटी देने का नाता है। कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है। ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। तू काया नगर का सौदागर। विठाला 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 मग आपलं इथं काही जर नसेल, आता दादा गायन करताना असा जिंकू द्या आणि थोडा आवाज द्या मला, दुसरं काहीच करू नका। आता बस एक नंबर झाले। हे जर आपला कोणीच पसारा नसती तर या देहाबद्दल आसक्ती बाळगायची काही गरज नाही। आणि मग हे सगळं तुकोबराने चित्रीकरण पाहिलं आणि मग तुकोबराय बोलत असताना सगळी साधक मंडळी म्हणाली, तुकोबराय सगळी जनता जर देह आपला आहे म्हणून जर धरत असतील तर तुमच्या जीवनात तुम्ही नेमकं काय केलंय? तुकोबराय बोले, आम्ही या देहाचा संबंधही सोडला आणि देहाची आसक्तही सोडली। असं नाही तर देह सोडण्याच्या अगोदरच
मर नाही आधी राहिलो मरण 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 मर नाही आधी राहिलो तुकोबराय सांगतात मर नाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे. आमच्या जे मनात होतं ते आम्ही आधीच करून टाकवलं. तुकोबरायचं मरण कसं आहे? तुकोबरायने स्वतः मरण सांगितलं, बरोबर आहे का नाही? तुकोबराय स्वतः सांगतात महाराज मी जाणार आहे, कोणाला यायचं का? जगद्गुरु तुकोबरायचं सांगणं बघा आणि सद्गुरु मोतीराम महाराजांचं सांगणं बघा. मोतीराम महाराज सुद्धा महाराज तिथी काढून वेळ काढून दिवस सांगून केलं का नाही मरण? आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोळा अनुपम्य. आपलं मरण आपल्या डोळ्यानं पाहणं याला म्हणतात देहतादात्म्य सोडून देणं. आपलं मरण आपल्या डोळ्यानं पाहिलं पाहिजे. भीष्माचार्यांचं मरण भीष्माचार्यांनी स्वतःचं मरण स्वतः डोळ्यांनी पाहिलं. कारण का भीष्माचार्यांची इच्छाच होती देवा ज्यावेळेस माझा अंतकाळ येईल ना देवा त्यावेळेस तुम्ही माझ्या समोर असावं, तुमचं नाम माझ्या मुखात असावं आणि तुमचं भजन करत 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 मला मृत्यू यावा. महाराज इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो बंसी जमुना कंसी वट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. भीष्माचार्यांचं इच्छा मरण आहे. दक्षिणायन चालू होतं म्हणून दादा 6 महिने षडपंजरी पडे होते. हा दुष्टांचं अन्न खाल्लं होतं ते रक्त निघून जावं त्याचं एक कारण आहे. पण खरं कारण आहे महाराज दे कुणी दक्षिणायना ती घोर भीष्म ऐकताची उत्तर काळासी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले 6 महिने आणि नंतर पाहत पाहत देवाचं नाम चिंतन करत करत भीष्माचार्यांचं मरण आहे का नाही? आपले माणसं मरतात. इकडे बघा इकडे माझ्याकडे बघा विठ्ठल विठ्ठल भीष्माचार्यांचं मरण तुकोबरायचं मरण मोतीराम महाराजांचं मरण नामदेव महाराजांचं मरण यांचं नाम चिंतन करत करत मरण आहे. आणि आपल्या गावातले माणसं भरपूर मेले की मारुतराव महाराज बरोबरचे. आपले माणसं राम 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 म्हणत म्हणत मरतात का दुसरंच काहीतरी म्हणतात? कसं आहे काका? अहो राम 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 म्हणत म्हणत मेले असते तर लोकांनी त्यांच्या समाजामध्ये बांधले असते ना. आपले लोक महाराज राम राम म्हणत मरतच नाहीत. आपले माणसं मरतात. मायो बाबो आहे का नाही महाराज? तुम्हाला काय सांगावं, एका माणसाचं मरण जवळ आलं ते बाजत पडलं मदन महाराज आणि बाजत पडल्या ठिकाणी त्याचं बोलणं बंद झालं. आता ज्याचं मरण जवळ आले त्याचं बोलणं बंद होते म्हणा बापू, कोणाचं खाणं बंद होते म्हणा, कोणाचं पाहणं बंद होते, कोणाचं ऐकणं बंद होते. आणि मग त्या म्हाताऱ्याचं बोलणं बंद झालं. लक्षपूर्वक ऐका. पोरं जवळ आले म्हणले बाबा सांगा नेमकी शेवटची इच्छा काय तुमची? माझ्याकडे बघा. काही गोष्टी बघितल्याशिवाय कळत नसतं. ते म्हातारं झोपायचं आणि झोपल्या ठिकाणी पोराला असं करायचं हो का पोरं म्हणले नेमकं म्हातारा असं असं काय कराले? गावातले शाने शाने माणसं बोलले असे म्हणले पोरो बाप तुमचा ज्या अर्थी असा करालाय त्या अर्थ्यानं मधल्या घरात धनाचं गाडगं लपून ठेवलं असं म्हणे. आता कुठे सापडत नाही. जिशिबी आणली सगळं घर पाळलं महाराज. एवढं उकरलं झांगे झिंगे निघाले पण काही सापडलं नाही. पुन्हा पोरा म्हणले बाबा काय म्हणत होतात?
म्हातारं चालूच होतं हे विसरू नका बरं, सगळं ह्याच्यात आहे. हे असं करायला लागलं म्हातार. माणसं म्हणले पोरो ढाळच म्हातार बसत होत म्हणजे ढाळच पाडा. ढाळच एवढी उकरली, वैशाखात पाणी लागलं पण धन सापडलं नाही. पुन्हा आणखी म्हणले बाबा सांगा धनाचं गाडगा कुठं आहे. म्हातार चालूच होतं ना हे असं करणं. असे शाने माणसं म्हणले दशरथ मावासारखे म्हणले पोरो 2 लाख रुपये खर्च करता का म्हणे. पोरं म्हणले हां नाही करायला काय झालं, धनाचं गाडगं मिळाले की 2 लाख रुपये जाऊ द्या म्हणे. हिमालयामध्ये जाऊन संजीवनी आणा म्हणे. ती संजीवनी जर म्हाताऱ्याला खायला दिली तर म्हातारं बोलतंय कुठं आहे धनाचं गाडगं हे सापडतंय. 2 लाख रुपये खर्च येऊ द्या म्हणे, 2.5 लाख रुपये येऊ द्या. आता वेळ कमी असल्यामुळे कशाने गेले असतील का हिमालयात, कशाने गेले असतील. तिकीट मी द्यालो विमानानं. हां विमानानं गेले आले, म्हाताऱ्याला संजीवनी दिली, म्हाताऱ्यानं खाल्ली महाराज. पोरं म्हणले बाबा 2 लाख रुपये खर्च केलाय, घर पाडलं बाबा घर, पण धनाचं गाडगं सापडलं नाही बाबा. तुम्ही आता जाणार आहेत आम्हाला कळालंय, नेमकं असं असं काय करत होतं ते सांगा आधी. तुम्हाला बोलता येते, मला बोलता येते असं कळायला म्हातारं उठून बसलं. म्हातारं म्हणलं मला बोलता येते का. पोरं म्हणले हो बाबा बोला लवकर, सांगा लवकर धनाचं गाडगं कुठं आहे. म्हातारं उठलं आणि बाबा म्हणायला लागलं परवा दिवशी शांतीनं ताकाची डेचकी नेली, ती आणून दिली नाही, तेवढी डेचकी आणा म्हणे. आणि गेलं मरून. डेचकीसाठी 3 दिवस राहिले पण राम राम म्हणलं नाही महाराज, देहदादात बी आपलं सुटत नाही. तुकोबराचं जीवन विलक्षण जीवन आहे, अलौकिक जीवन आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात मरण ही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आमच्या मनासारखं आम्ही केलं आणि हे तुम्हाला करणं होत नाही. मग तुम्हाला करणं होत नाही ना, मग एक काम करा, आमच्या बरोबरला तुम्ही येऊ शकत नाही आणि आमच्या बरोबर तुम्ही राहू शकत नाही. आणि आमचं जसं मरण आहे तसं तुम्हालाही मरण येणं शक्य नाही. आमच्या बरोबर तुम्ही काय येत नाही, कारण का तुम्ही भयभीत नारी आहात. अभंगाचं शेवटचं चरण तू बोला की तुम्ही भयभीत नारी, म्हणे तुम्ही भयभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, तुम्ही भयभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, तुम्ही भयभीत नारी, कैसे संग सरी तुम्हा कैसे संगत आता तुम्ही पहा आमचे नवन, आता तुम्ही पहा आमचे नवन. संग सरी तुम्हा कैसे संग सरी तुम्हा नकावे सुबोल वायावीन, नकावे सुबोल वायावी, नकावे 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 तो बोल वायावी, नकावे तो बोल वाया विन नकावे
बोल नका वेचू बोल नका वेचू बोल नका वेचू बोल माया Wayavi, wayavi, wayavi. Nakabe tu bol, wayavi, nakabe tu bol, wayavi, nakabe tu bol, wayavi. Baba mama gagare, sada lili dada baba mama gagare, sada lili dada baba mama gagare. Gama balila, gama balila, gama balila dada, gama balila, gama balila, gama balila dada, gama balila, gama balila, gama balila dada, sada lili dada baba mama gagare. Tatri gursak, 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 tatri gursak. Naka vetu mon vaya vaja vedara anaka vetu mona vaya Oh
वायावीन नकावे तू बोल वायावीन नकावे तू बोल वायावीन नकावे तू बोल वायावीन आमच्या बरोबरीला तुमचं जीवन येऊ शकत नाही याचं कारण आहे तुम्ही भयभीत नारी आहात. तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी कैसे संग सरी तुम्हा. आमच्या बरोबरीला तुम्ही येऊ शकत नाही आणि तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकत नाहीत हेच आमचं नवल आहे आणि हेच आपलं नवल आहे म्हणून दुसरं सोडून तिसरं आहे का नाही. आता तुम्ही पहा आमुचे नवल नका वेचू बोल वायावीन आणि आमच्याबद्दल जर तुम्ही बोलत बसलात तर तुमचं आणि आमची बरोबरी कधी होत नाही. घोबड्याने किती जरी म्हणले सूर्य निघत नाही तसं काय होतंय का नाही. तसं नाही. तसं तुम्ही किती जरी आमच्याविषयी बोलले तरी काही फरक बसत नाही. किती घुबडं भुगतात तो एवढे घुबडं भुगतात मदन महाराज. आता सुद्धा लोक काय काय म्हणतात तुकोबऱ्याचा खून झाला हे घुबडच आहेत ना आहे का नाही महाराज. याने किती भुकलं तरी तुकोबऱ्याच्या जीवनाला काही होणार आहे का अजिबात आहे. उलटी तुकोबऱ्याची महती वाढायला लागली. तुकोबऱ्याचं जीवन विलक्षण जीवन लोकांना कळायला लागलं म्हणून तुकोबरा म्हणले नका बोलू वेचू बोल वायावीन. हे फुकटचे वेच म्हणजे खर्च करू नका. तुमचं बोलणं अजिबात आमच्या बरोबर येऊ शकत नाहीत. आज महाराज नरेंद्र बाबाचं आज गोड जेवण आहे. गोड जेवण का करावं कशासाठी करावं याचं थोडं मी 5 मिनटं सांगेल आणि थोडं बाप सांगेल आणि थांबेल. लक्षपूर्वक आहे का शांतचित्ताने आहे का. ज्यावेळेस शरीर मनुष्य सोडतो नीट आहे का बरं. हे कधी न ऐकलेलं कीर्तन असेल पण लय व्यवस्थित देवाभाऊ आहेत म्हणून सांगालो. शरीर ते वर्ष श्राद्धाच्या दिवशी करावं लागतं म्हणून गेलेला व्यक्ती वर्ष श्राद्धापर्यंत आपला त्यांचा संबंध असतो. आता नरेंद्र बाबा आपल्याकडून गेले म्हणजे गेले नाही बरं. ते खड्यामध्ये वास्तव्य करत असतात महाराज. आणि एकदा आज गोड जेवण जेवलं ना आज गोड जेवण जेवलं आज इथून त्यांचा प्रवास सुरू झाला. एकदा शरीरातून आत्मा बाहेर आला तो वर जातो 1.5 तासात आणि 1.5 तासात खाली येतो आणि अंत्यविधी झाली त्या आत्म्यामध्ये त्या दगडामध्ये वास्तव्य करतो. त्या दगडाला दिवसातून महाराज 3 वेळा तरी पाणी पाजलं पाहिजे असं शास्त्र आहे. त्याला तर्पणविधी असं म्हणतात. आता ऐका पूर्वजांना पाणी पाजवत असताना माणसाने या अंगठ्यानं पाजवलं पाहिजे. पूर्वजांना पितरांना पाणी पाजवत असताना माणसाने या अंगठ्याने पाणी पाजवलं पाहिजे. संतांना अर्घ्य देत असताना गंगेमध्ये उभा टाकलात चंद्रबागेत गेलात तुम्हाला जर महाराज संतांना अर्घ्य द्यायचे असेल तर ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं आणि जागेवर सोडून द्यायचं तर ते संतांना अर्घ्य दान होत असतं. ते जर देवाला अर्घ्य द्यायचे असेल तर ते ओंजळीतलं पाणी पुढच्या साईडनं सोडावं लागतं. त्याचा विधी आहे. देवासाठी पुढच्या साईडनं संतासाठी मधल्या भागी आणि पितरासाठी अंगठ्यानं. हे 3 पद्धती आहेत आणि त्याला पाणी पाजलं पाहिजे. आणि आज तेच बाबा आज तो महाराज तोच देह तोच जीव आज गोड जेवण जेवतो आणि गोड जेवण जेवून महाराज तो तृप्त होतो. आता 1.5 तासात वर गेलेला जीव आता वर्षभर जातो. त्याला वाटेमध्ये 16 मुक्काम पडतात. श्यामदादा 16 मुक्काम पडतात.
लक्षपूर्वक ऐका. आणि त्या 16 मुकामध्ये चालत असताना आयुष्यभर काही जे कमाई केलेली आहे पुण्याची कमाई, त्याला जाताना त्याला खाण्यासाठी पिण्यासाठी खर्च करायला मिळते. आयुष्यात जर पाप केला असेल तर वाटेने चालताना काहीच मिळत नाही. तहान लागली तरी पाणी मिळत नाही आणि भूक लागली तरी पाणी मिळत नाही. हे 16 मुकाम जर कॅन्सल करायचे असतील जीवनातले, लक्षपूर्वक आहे का माझा मुद्दा. आषाढी वारी जवळ आली देवाभाऊ. माणसाला मेल्यानंतरचे स्वर्गापर्यंत जाण्यासाठी जे काही 16 मुकाम आहेत, धर्मनगरीपर्यंत जाण्यासाठी जे काही 16 मुकाम आहेत, ज्या माणसाला हे 16 मुकाम कॅन्सल करायचे आहेत त्या माणसानं आयुष्यामध्ये एकदा तरी आळंदी ते पंढरपूर 16 मुकामाची वारी करावी. हे 16 मुकाम त्याचे कॅन्सल झाले. डायरेक्ट देवाच्या जवळ जाऊन पोहोचतो तो महाराज. म्हणून आषाढीची वारीचं नियोजन आहे 16 मुकाम. म्हणून माणसाने असे केले पाहिजे. आणि मग वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी तिथं पोहोचतो जीव. या जीवाचे 3 भाग होतात. एक भाग आपल्या पूर्वजामध्ये विलीन होतो, दुसरा भाग देव आपल्यामध्ये विलीन करून घेतो. कारण का अंश हा देवाचा आहे. मम वंशो जीव लोके जीवभूत सनातन, हा हे देवामध्ये विलीन होतो. आणि तिसरा अंश देव म्हणत असतो, ज्या मुलासाठी ज्या परिवारासाठी तू एवढं कमाई करून ठेवलं ते लेकरं तुझ्यासाठी नेमकं काय करतात हे पाहण्यासाठी तिसरा भाग खाली येतो वर्ष श्राद्धाच्या दिवशी. आणि मग एकदा या सगळ्या लेकराकडे परिवाराकडे बघत असतो. आणि मग महाराज आपल्या लेकरानं केलेलं अन्नदान, आपल्या लेकरानं केलेलं महाराज हे ज्ञानदान, वारकरी संप्रदायाची सेवा केलेली, नामचिंतन केलेलं हे लेकरं बघतात. महाराज हे सगळं लेकरानं केलेलं हे आजोबा बघतात. आणि मग ते पितर आपल्या कुळाला आशीर्वाद देत असतात. नामा म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याणीची ती सदा कुळी. या उलट हा कटा त्याचे करीती पितर, वंश दुराचार पुत्र झाला. जर हे नाही केलं तर पितृदोष लागतो का नाही. मग कोणत्या बामणाच्या जवळ जा, महाराज आमच्या घरी पैसा टेकना चालाय, असं व्हालंय तसं व्हालंय. ब्राह्मण काय म्हणतात, ब्राह्मण काय म्हणतात, पितृदोष लागला. मग पितृदोष काढण्यासाठी कुठं जावं लागतंय, नाशिकला. आणि नाशिकला जाऊन 3-4 दिवस पांढऱ्या वस्त्रात पांढरा भात खावा लागते आणि 50-60 हजार रुपये खर्च करावा लागते. तेवढा त्रास घेऊन जर 50-60 हजार रुपये खर्च करण्यापेक्षा आताच 15-15 म्हणून आता खर्च करायचा आहे. म्हणून हे आहे निवेदन आहे. तुम्ही म्हणताल मग महाराज सगळा विधी करायचा, कथा कीर्तन करायची काय गरज आहे. काही लोक म्हणतात बरं हे कथा कीर्तन करायची काय गरज आहे. पण ब्राह्मणाकडून कर्म करत असताना काही चुका होतात, कधी कधी मंत्र चुकल्या जातात. त्याचा दोष लागू नये याच्याकरता, ते विघ्न लांब जावं याच्याकरता हे नामचिंतन करायचं आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, याच्याकरता हे नामचिंतन करायचं आहे. आणि मग हे अन्नदान ज्ञानदान केलेलं आहे ते बाबा बघत असतात आणि लेकराला आशीर्वाद देत असतात आणि मग निघून जात असतात. त्या कुळामध्ये कधी कमी करता कसलीच कम करता येत नाही. त्याचा संसार सुखाचा होत असतो, त्या वडिलांचा आशीर्वाद असतो. आज नरेंद्र बाबा आपल्यातून निघून गेले. त्यांचे बालादादा आणि शिवराजदादा दोघंही आज पोरके झाले महाराज. आता त्यांच्या पाठीवर जरी मोदीने जरी छाप टाकली शाबासकीची, राष्ट्रपतीने जरी शाबासकी थाप टाकली तरी तेवढी विशेष नाही जेवढी बापाची थाप असते महाराज. बाप असतो जीवनामध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा महाराज बाप असतो. तो बाप आहे तोपर्यंत काका कळत नाही महाराज. सध्या कलियुगामध्ये माणसं बापाला कोणी किंमत देत नाही महाराज. कोण बोलतं बापाला, बापाची गरज नाही म्हणतात लोक. लग्न झालं की नवरा बायको बाजूला होतात, बापाचं देणं घेणं नाही. पण महाराज त्या लेकराला विनंती आहे माझी, अरे तुमच्या बापानं आपल्यासाठी काय केलं तेवढा विचार करा. अरे स्वतः फाटकी बनेल घालतो बाप, स्वतः फाटका चप्पल बूट घालतो, पण लेकराला नवीन बूट घेऊन देत असतो महाराज. दिवाळीच्या दिवशी बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी करोनिया. लेकरू आपलं चांगलं राहिलं पाहिजे. बघा तुम्ही बाप दिवाळीच्या दिवशी सगळ्या घराला नवीन कपडे आणणारा बाप असतो, पण महाराज स्वतःसाठी फाटके कपडे घालणारा महाराज तो बापच असतो. घरासाठी नवीन कपडे आणतो पण त्याच्यासाठी नवीन कपडे नसतात. महाराज लेकरं शिकायला लागले, स्वतःसाठी काहीच घेत नाही, लेकरासाठी घेतो महाराज. आज माता भगिनी पाठीमागं बसल्यात, विचारा त्यांना, पोरगी लग्नाला आली ना, एखाद्या व्यक्तीचा बाप मरू द्या तो माणूस रडत नाही,
एखाद्या व्यक्तीचा माय मरू द्या, तो व्यक्ती रडत नाही. पण या जगतामध्ये असा एकही बाप नाही त्याची लेक नांदायला गेली आणि तो बाप रडला नाही, असं कधी घडत नाही महाराज. अरे पाषाण वृत्तीचा डोंगर रडला पार्वती मातेला पाठवताना, विदेही जनक सीता मातेला पाठवत असताना रडला. अरे कर्दम महाराज रडे महाराज 9 लेकींना पाठवत असताना. बापाचं प्रेम हे नारळासारखं असतं महाराज. वरून जरी टणक दिसत असेल तरी आतून गोड पाणी असतं. आता सध्या लोक पैसेवाले झाले महाराज, गाडीमध्ये कुत्रे सांभाळतात पण घरात मायबाप सांभाळत नाहीत. पण त्या सगळ्याला दादा माझी विनंती आहे, तुम्ही गाडीमध्ये कुत्रे कितीही सांभाळा, त्या कुत्र्याला तुम्ही कितीही गुटे बिस्किट खाऊ घाला, ते कुत्र एक दिवस तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच वेळेला फेकून भाकरी वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. ते बाप आणि माय बाप असतात, लक्षात ठेवा. म्हणून बाप कळत नाही महाराज. बाप कोण असतो महाराज? काळ्या मेघावानी ओरामध्ये माया त्याच्या, काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटावरी हासू जरी कनावाकला. घडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लेली उभ्या आयुष्याला त्यानं कसे कातर लावलेली, मला कसं होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसं होत या कोणी बाबा म्हणताना. उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत त्या बापाची किंमत करा महाराज. आज शिवरादादा, आज बालादादा, त्यांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र निघून गेलं महाराज. पोरग दिवसभर शेतात काम करावं, घरी यावं. एखाद्या वेळेस महाराज पिकाने साथ देऊ नये, निसर्गाने साथ देऊ नये, त्या लेकराला कर्ज व्हावं. घरी पोरग आलं, लहान चेहरा बापानं बघितला की बाप म्हणत असतो, त्याच्या माईला म्हणत असतो, अगं कालपासून बघालो पोराकडे, पोराचा चेहरा पडलेला आहे, काय झालं त्याचा दुःख काय. माय म्हणत असते बापाला, अहो लेकराला टेन्शन आलं शेतातलं, पोरगी लग्नाला आली, घरामध्ये पैसा नाहीये आणि निसर्ग असा कोपलाय, शेतामध्ये माल होत नाही, कर्जबाजारी झालाय. आता उद्या फुवारणीसाठी त्याच्याकडे 5,000 रुपये नाही. तो असे बापाने शब्द ऐकल्या महाराज. संध्याकाळच्या वेळेला पोरग आले ना, पोरग आलं, बापाला कळायला बाप जवळ जातो, पोरा म्हणतो, पोरा अरे लेका खंबीर आहे तुझ्या पाठीमाग मी उभा आहे. अरे 5,000साठी लहान तोंड करून बसतोयस, उद्या तुझ्यासाठी 5,000 रुपये आणून देतो म्हणणारा आणि रात्रपर्यंत धीर देणारा या जगतात एकच व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे बाप. एकदा जीवनातला बाप गेला ना, हा आश्रय गेला महाराज. म्हणून जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत बापाची किंमत करा, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची किंमत करा. एकदा महाराज हे 2 व्यक्ती आपल्या जीवनातले निघून गेले तर महाराज हे बाकीचा पसार आपल्याला कोणी जवळ येत नाही. हे स्वार्थापोटी जवळ आलेलं आहे. निस्वार्थ प्रेम करणारे 2च व्यक्ती आहे, एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे बाबा. आज शिवराजदादा, बालादादा यांच्या महाराज
परिवारातील एक महत्त्वाची व्यक्ती त्यांनी महाराज आज त्यांना सोडून गेली. म्हणून नरेंद्र बाबाला चिरशांती मिळावी, त्यांना परलोक यात्रा सुखरूप व्हावी, भगवंतांनी आपल्या जवळ त्यांना स्थान द्यावं, ही आपण सगळेजण त्यांच्याकडे प्रार्थना करूया आणि या ठिकाणी वाणीला विराम देऊयात. येता मत येता अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. या शेवमध्ये कमी जास्त झाला असेल माझ्या वाणीचा दोष समजा. जे चांगलं वाटतं ते माझ्या गुरुवर्यांचं आहे, मोठ्या महाराजांचं आहे. आपलं लेकरू बोललं, चुकीचा शब्द गेला असेल ते सगळ्यांनी माफ करून उदार अंतकरणाने क्षमा करावी असं महाराज शिवराजदादा बालदादा गावातच राहतात. शिवराजदादा महाराज ओल्डाविषयी किती प्रेम आहे बघा. मुंबईचा सगळा कारभार स्थगित करून आपल्या वडिलाविषयी प्रेम किती आहे बघा महाराज. सगळं तिकडं कारभार स्तब करून माझ्या वडिलांसाठी मला जावं लागेल आणि माझ्या वडिलांचं सगळं काम मला करावं लागेल म्हणून महाराज श्यामदादा इथं आले. महाराज असे शिवराजदादासारखे बालदादासारखे पोरग बघितलं की वाटतं महाराज कुठेतरी संप्रदाय महाराज जागृत आहे, वाटतं कुठेतरी आपला महाराष्ट्र जिवंत आहे. पण महाराज 2 वर्षापूर्वी अहमदपूरची गोष्ट आहे. अहमदपूरच्या एका डॉक्टरची माय मिली महाराज आणि डॉक्टरला फोन करून सांगितलं. तो डॉक्टर अमेरिकेमध्ये राहत होता. त्या डॉक्टरला सांगितलं, दादा तुमची आई गेली, हो आई गेली, आईच्या अंत्यविधीसाठी या ना अमेरिकेवरून. त्या डॉक्टरनं मला ट्विटर बातमी लिहून टाकली, सांगितलं माझी आईची अंत्यविधी करून टाका, लागणारा खर्च मी मनी ऑर्डर करतो, मला येण्यासाठी वेळ नाही. पण महाराज असे मुलं पाहिले की कुठेतरी वाटतं महाराष्ट्र माझा विखरूत चालाय, संप्रदाय संस्कृती विखरूत चालली. पण असे शिवराजदादासारखे पोरं पाहिले ना, बालादादासारखे पोरं पाहिले, आपली पिढी पाहिली, आपल्या बापासाठी महाराज एवढं सगळा पसारा सोडून आपल्या लेकरासाठी ज्यांनी महाराज अहोरात्र काबड कष्ट केले, या बापाची महाराज सगळी जाणीव ठेवून हे लेकर इथं येऊन एवढा मोठा कार्यक्रम करतात. खरंच शिवराजदादाला द्यावे तरी धन्यवाद कमी आहेत महाराज. या जगतामध्ये असे लेकर पाहायला मिळतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून असे लेकर जन्माला आले ना, वडिलांना सुद्धा आनंद वाटतो. म्हणून त्यांचा सुखाचा संसार जावो अशी सर्व आपण प्रार्थना करूयात आणि त्यांना भरभरून मोतीराम महाराजांचा आशीर्वाद देऊन या ठिकाणी माझ्या वडीला विराम देतो. ज्ञानेश्वर